डोंबिवली आणि परिसरातील सध्याची राजकीय परिस्थिती लोकशाहीच्या अधःपतनाचे विदारक चित्र दाखवते. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो, मात्र प्रत्यक्षात हा उत्सव सत्तेसाठी सुरू असलेल्या टोळीयुद्धात बदलल्याचे दिसत आहे. अंबरनाथ बदलापूर भागात फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असताना प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाचे लक्ष मात्र उमेदवारीच्या फोडाफोडीत अडकले आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांपेक्षा राजकीय गणितेच अधिक महत्त्वाची ठरत आहेत. सध्याच्या राजकारणात निष्ठेला कोणतेही स्थान उरलेले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत पक्ष अधिकृत उमेदवार जाहीर करू शकत नाहीत, हे लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिली जात असल्याने नाराजी वाढत आहे. परिणामी राजकारण हे लोकसेवेऐवजी केवळ व्यवस्थापनाचा खेळ बनत चालले आहे. बदलापूरच्या शिरगाव परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी गळती सुरू असतानाही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. नागरिक तक्रारी करत असले तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पाणी, रस्ते, वीज आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांपेक्षा राजकीय सत्ता संघर्षालाच प्राधान्य दिले जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. 2026च्या उंबरठ्यावर उभे असताना सुशिक्षित मतदारांनी आता अधिक सजग होण्याची गरज आहे. केवळ पक्ष किंवा चेहऱ्यावर मतदान न करता उमेदवाराचे प्रत्यक्ष काम, स्थानिक प्रश्नांवरील भूमिका आणि विकासाची दृष्टी तपासली पाहिजे. लोकशाही वाचवायची असेल आणि शहराचा विकास साधायचा असेल तर या टोळीयुद्धाला मतपेटीतूनच उत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे.